पिंगले यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी आहे। कर्जत टेनिस क्रिकेट प्रत्येक चेंडूचा वेग आणि प्रत्येक चेंडूची गती मात्र त्या ठिकाणी टिपली जाते। एकनाथजी पिंगले साहेबांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या, नानांना विनंती करू की आपण व्यासपीठावरती या। क्षेत्ररक्षण लावून घ्या आता मुलगाव विपक्ष आपण बघतोय शिवशक्ती कडाव। हा संघर्ष मात्र आता मैदानावरती पहिली लढत आहे मैदानावरती नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय तो मुलगाव टीमनं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला योगेश गोलंदाजी मार्गवरती ज्याचा खेळ आम्ही खलापूर प्रीमियर लीग मध्ये अतिशय सुंदर बघितला। योगेशनं शेवटपर्यंत टसन दिली समोरच्या टीमला, कारण प्रत्येक टीमचा जर विचार करायला गेला खलापूर प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक खेळाडूने आपल्या खऱ्या अर्थाने 100% देण्याचं काम मात्र त्या मैदानावरती केलं। तशी कामगिरी आता या मैदानावरती करावी लागणार योगेशला। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू। विशाल विशाल योगेश गोलंदाजी मार्क वरती आहे। अभि आणि विशाल स्ट्रायकरला अभि हा चेंडू थोडासा बाहेर गेला, आबंतर दाबेला बढती मिळतीये। केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून हा चेंडू मात्र पकडला गेला आणि वाईट चेंडूचा मात्र इशारा मैदानाच्या आतमधून आलाय। श्री गणेश मात्र या ठिकाणी होतोय तो शिवशक्ती कडाव टीमचा। पहिलं षटक मॅनिंग पावलेमध्ये षटक आहे, अशा परिस्थितीमध्ये हाणामारी करण्याचं काम चालू आहे अभिदेव घरेचं, पण हा चेंडू थोडासा बाहेर गेला। पुनश्च राजू ओवाल सरांनी आम्हाला सांगितलं चेंडू वाईड आहे आणि वाईडच्या मदतीने मात्र धावफलकावरती धाबा येतील त्या दोन धाबा धावफलकावरती आल्यात। अगदी स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि या स्पर्धेमध्ये पहिला षटकार अभिदेव घरेच्या बॅट मधून डायरेक्ट मंचावरती आलाय आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती येतात। पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 8 धाबा धावफलकावरती आल्यात। अगदी आमचे केटीसी लाईव्ह सावर्ले गावचे आमचे सुपुत्र आपण बघतोय सार्थक कॅमेरामॅन ज्यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक प्रक्षेपण त्या ठिकाणी पाहिलं जातं। प्रत्येक चेंडूची गती गोलंदाजाची फलंदाजाची बॅट कशा प्रकारे फिरते त्याचा पूर्णपणे छायाचित्रण केलं जातं। या चेंडूवरती काय घडलं, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जागा बनवली आणि चेंडू गेला गोलीच्या वेगानं सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार। या 4 धाब्याच्या बरोबरीनं मात्र आता धावफलकावरती धाबा येतात। आकार देण्याचं काम अभिदेव घरे करतोय शिवशक्ती कडाव टीमच्या धावफलकाला। धावफलकावरती धाबा लागल्या तर टोटल 14 धाबा 12 धाबा झाल्यात। विनू गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विनय पिंगले एक चांगले क्रिकेटर आणि आम्हाला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये 12 धाबा धावफलकावरती आल्या। सुभाष पिंगले मंडप डेकोरेशनचे मालक, अतिशय सुंदर मंडपाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो। हा चेंडू गोलीच्या वेगाने गेला सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार। या 4 धाव्याच्या बरोबरीनं आता डायरेक्ट धावफलकावरती लागतील त्या 16 धावा धावफलकावरती लागल्यात। आपण बघतोय सई अभय पिंगलेंची कन्या मात्र मॅचचा आस्वाद घेते। काल सुद्धा ती आली होती पण थोडीशी कंटाळली, त्यानंतर अभय पिंगले तिला सोडून आले घरी, पण आज शेवटपर्यंत थांबेल ती, कारण आज तिसरा दिवस आहे आणि नाना सुद्धा आलेत व्यासपीठावरती। नानांचं आपण स्वागत करू। हा पुलटा चेंडू जबरदस्त करून काढलाय पण काहीच फायदा झाला नाही चेंडूवरती। निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत आहोत। या पहिलं षटक आहे योगेश गोपाले आपण बघतो गोलंदाजी मार्ग वरती, ज्यांना खालापूर प्रीमियर लीग मध्ये अतिशय घाम फोडला फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, पण या मैदानावरती आता तशी कामगिरी करावी लागणार। हा चेंडू अगदी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये प्रणित जंगम बघा शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाही। त्याला माहिती आहे स्पर्धा फार मोठी आहे, 22 सरपंच चषक या चषकावरती नाव करण्यासाठी आतूनच प्रयत्न मात्र चालू आहेत दोन्ही टीमचे, कारण ही पहिली लढत मैदानावरती।
हा चेंडू प्रयत्न असं वाटलं फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावतात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे आलेला. हा विलोभनीय चौकार आणि या 4 धाब्याच्या बरोबरीने आता धावफलकावरती धाबा येतात. त्या 20 धाबा अगदी गोपाले मात्र योगेश गोपाले थोडासा मागणा ठरलाय. 20 धाबा कुठून काढल्यात अभि देवघरे आणि विशाल या 2 फलंदाजांनी अतिशय चांगला खेळ मैदानावरती अगदी संयमी स्थिती मात्र मैदानावरती ठेवली ती शिवशक्ती कडाव टीमची. पहिली लढत मैदानावरती आपण बघतोय अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये स्कोरलेग पंच आमचे राजू उवाल आणि मुख्य पंच अंकेश तांबडे दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. हॅलो प्रणित जंगम गोलंदाजी मार्क वरती दुसरा षटक प्रगती पथावरती आणि विशाल मात्र बाद झालाय. अगदी स्वस्तामध्ये परतला विशाल कारण ज्याच्यावरती बराचसा बोलबाला होता शिवशक्ती कडाव टीमचा त्याला मात्र परतावा लागला. अगदी पॅव्हेलियनच्या बाहेर त्याला मात्र जायला लागले. गोलंदाज प्रणितच्या गोलंदाजीवरती दुसरा षटक प्रगती पथावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये नितू माली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता आपण बघतोय. दुसरा षटक प्रगती पथावरती आणि नितू नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय. 22 सरपंच चषक 2025. हा चेंडू थोडासा खाली ठेवला. काय भयंकर गोलंदाजी चालू आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी विकेट आहे या चेंडूवरती. बघा कमालीची कामगिरी प्रणित जंगम करतायत. 2 चेंडूवरती लगातार 2 विकेट घेतल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रणित जंगमची. आपण बघतोय दुसरा षटक प्रगती पथावरती 20 धाबा खर्च केल्या योगेशनं आणि त्याच्यानंतर मात्र धावफलकाला रोखण्याचं काम चालू आहे. ते गोलंदाज आपण बघतोय प्रणितचं दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. हा चेंडू जबरदस्त रडार मध्ये आला. योगेश गोपाले चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो पण चेंडू गेला गोलीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे आलेला. हा दणदणीत चौकार. हितेश पिंगलेंचा काल आम्ही खेळ बघितला. अतिशय सुंदर श्रीदत्त घोडिले टीम कडून त्यांनी खेळ केला. चोवीस धाबा धावफलकावरती लागल्यात. गुरुनाथ पालांडे बघा आम्ही काल सुद्धा पुकार केला की गुरुनाथ पालांडेने 4 दिवस सलग सुट्टी घेतली. 4 दिवस आज तिसरा दिवस आहे. आज सुद्धा ते स्पर्धेमध्ये जोडले गेले. आता संध्याकाळी डायरेक्ट शेवटचा चेंडू जेव्हा खेळपट्टीवरती पडेल तेव्हा ते घरी जाणार. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे आलेला. हा दणदणीत षटकार. गुरुनाथ पालांडे फार मोठी दिलदार व्यक्तिमत्व. अगदी 4 PL टाकल्यात त्यांनी. धावफलकावरती धावा येतात त्या टोटल
30 धाबा. 30 धाबा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे. 30 धाबा धाव फलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रणित आता थोडासा मागडा ठरलाय. हा चेंडू फलंदाज मात्र या चेंडूवरती अगदी आशाभूत नजरेने बघत राहिला. बॅटचा चेंडूचा संपर्क थोडासा भिसावला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू भिसावला. निर्धाव चेंडूचा मात्र खेळ या ठिकाणी संपलाय. 30 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अगदी धाव फलकावरती धाबा लागल्यात. त्या 30 धाबा. मुन्ना पिंगल्यांचा काल आम्ही समालोचन ऐकलं का परवा दिवशी समालोचनासाठी मुन्ना पिंगल्यांचं आम्ही समालोचन ऐकलं. त्याच्यानंतर अजित दादा अनिल भाऊ यांचं सुद्धा समालोचन अतिशय सुंदर या मैदानावरती आपण बघितलं. नाईटची रजनी सुद्धा या मैदानावरती 2 होणार आहेत. गणेश पडोकर अनिल पिंगले यांची नाईटची रजनी होणार आहे थोड्या दिवसामध्ये. अजून तारीख डिक्लेअर नाही त्यांनी केली पण त्याची नाईटची रजनी होणार. आणि त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये 6, 7, 8 आणि 9 तारखेला एक चांगली इनामी राशी असलेली नाईटची रजनी मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 2 नाईटच्या रजनी आणि ही 50,000ची तब्बल डेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर होलीला अक्षयबाईचा चषक. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये स्पर्धा आहेत घोडेलीकरांच्या. आपण बघतो त्यांना शुभेच्छा असते पुढील वाटचालीसाठी. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 30 धाबा. आणि जीपीएल सुद्धा कमिंग सून आहे. जीपीएल घोडेली प्रीमियर लीग सुद्धा याच मैदानावरती होईल थोड्याच दिवसामध्ये. म्हणजे क्रिकेटचा अगदी आपण जर बघायला गेला तर क्रिकेटचा हा सीझन आहे. या टेनिस क्रिकेट आता फार पुढे चाललाय. बैलगाडा शर्यतीची जागा या चेंडूवरती पकडलं. बॅटला चेंडू लागलाय. अगदी आमचे दोन्ही पंचांचा डिसिजन त्या ठिकाणी आला की नॉट आउट. या चेंडूवरती मात्र एक धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या 31 धाबा. अगदी केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी आमचे मयूर दलबी अगदी त्या ठिकाणी ऑपरेटर्स आपण बघतो त्यांच्या माध्यमातून मात्र पूर्णपणे स्पर्धेचा गुण लेखक असू द्या. त्याच्यानंतर गोलंदाजाचं नाव, त्याच्यानंतर फलंदाजाचं नाव, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकाचं नाव मात्र त्या ठिकाणी टिपलं जातंय. ते आमचे आपण बघतो ऑपरेटर मयूर दलबी. त्याच्यानंतर आमचे विजय आणि सार्थक या केटीसी लाईव्हच्या टीमला आपण शुभेच्छा देऊ. अतिशय चांगली क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धाबा लागल्यात 32 धाबा. हा चेंडू नो चेंडूच असेल कारण हा खराब चेंडू आहे गोलंदाजाचा. आणि या चेंडू मात्र फेकून दिला तो सीमा रेषेच्या पलीकडे. आणि या चेंडूवरती मात्र तब्बल 4 धाबा आणि नोची एक धाव म्हणजे 5 धाबा जोडल्या जातील. या 5 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 37 धाबा. आता हा चेंडू मात्र ब्रेड असेल. राहुल पवार मॅन फ्रॉम सासगाव यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं मात्र भावी सरपंच चषक 2025 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून आपण स्वागत करू. यस 100%. हा चेंडू जबरदस्त प्रहार. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी षटकार. आणि या 7 धावेच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती येतात. डायरेक्ट जाऊन पोहोचतील. विनय पिंगले आम्हाला सांगतील धावफलकावरती धावा लागल्यात त्या 43 धाबा. अगदी थोडीशी अडचणी सापडली होती कडाव टीम. त्या ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न मात्र पुरेपूर करतोय अभिदेव घरे. हा एक चांगला खेळाडू आहे शिवशक्ती कडाव टीमचा. पण आज कल्पेश सालुंके आणि त्याच्यानंतर आपण बघतोय कौशल गुरव आपल्याला पाहायला मिळत नाही या टीम मध्ये. अभिदेव घरे मात्र त्याची कमतरता भासून काढतोय. या चेंडूवरती आलाय षटकार. आणि या 7 धावेच्या बरोबरीने 43 धाबा. कौशल गुराव ज्यांना हालच्या मैदानावरती आपण बघितलं तर कौशल गुराव 22चा मानकरी आहे. आणि 9 चेंडू आणि 29 धाबांची भारदार खेळी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कमालीची ती अभिदेव घरेची 29 धाबांवरती खेळतोय. 9 चेंडू 29 धाबा. हा चेंडू पुनश्च तोच फटका
अगदी गोलंदाजाला आता विचार करण्यास भाग पडलाय. चेंडू फेकून दिला काऊकरांच्या डोक्याबरोबर आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा लागल्या तर टोटल डायरेक्ट 49 धाबांवरती. 49 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी तिसरा षटक आता पार मागणं ठरलंय. गोलंदाज सर्वेशला आता विचार करण्यास भाग पडलाय. खऱ्या अर्थानं आता प्रणित जंगम आता बघा काल मात्र देतात त्याला, कारण त्याला माहिती आहे सर्वेश मात्र थोडासा मागणं ठरलाय. प्रत्येक चेंडूवरती त्याच्यात आक्रमण होतंय, प्रत्येक चेंडूवरती बचावात्मक पर्याय वापरला जातो अभि देवगरे याच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र बॅटच्या रडार मध्ये जर आला असता तर हा चेंडू सुद्धा षटकार गेला असता. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये एकच धाव योगेश गोपाले मात्र चेंडूवरती आला. एका धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा येतात त्या 50 धाबा. अर्धशतक या ठिकाणी झालंय. अतिशय सुंदर कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये आपण बघतोय. शिवशक्ती कडाव टीमची एक कमालीची कामगिरी राहिली आहे ती आता अभि देवगरेची. अतिशय सुंदर कौतुकास्पद फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा चेंडू सहज फेकून दिला. प्रणित जंगम चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि आलेला हा दणदणीत चौकार. आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येतात. 3 षटकांचा खेळ संपला. 54 धाबा धावफलकावरती. हॅलो 54 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी अंकेश तांबडे जसे आमचे सावरलीचे सुपुत्र आहेत तसे आमचे सार्थक सुद्धा सावरलीचेच आहेत. काल आम्हाला समजलं त्याने सांगितलं मी सावरलीच आहे आणि त्याला सुद्धा शुभेच्छा असतील. आमचे दलवी मयूर दलवी ऑपरेटर त्यांच्या माध्यमातून मात्र पूर्णपणे कव्हर केली जाते स्पर्धा. 195 देशांमध्ये वाहिनीवरती युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जाते. केटीसी लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेट फार पुढे चाललोय. आपण बघतोय एक चांगली क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे आणि धावफलकावरती धावा लागले तर टोटल 54 धाबा. गोलंदाजाचं नाव ऋषी वरती आक्रमण चढवलं. पहिला चेंडू फेकून दिला. अभि देवगरेने दाखवलं त्याच्या मनगडामधली ताकद. जरी कौशल गुरव नसला तरी अभि देवगरे मनगडामध्ये त्याची ताकद मात्र सिद्ध करतोय आणि चेंडू फेकून दिला. तो वाईट लोकांच्या डोक्यावरून आलेला हा दणदणी षटकार. 41 धाबांवरती खेळतोय अभि देवगरे. धाव फलकावरती धाबा लागले तर टोटल 60 धाबा. 60 धाबा धाव फलकावरती ऋषी. अतिशय खराब चेंडू. 2 चेंडू त्याच्यावरती मिळालेला हा षटकार. म्हणजे टोटल 7 धाबा असतील आणि या 7 धाब्याच्या आता बरोबरीनं धाव फलकावरती धाबा लागल्या तर 67 धाबा. अगदी खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि हा चेंडू आता फ्रीट असेल. उघडा डोले बघा नीट. याच्या पुढचा चेंडू असेल फ्रीट. अगदी फ्रीटचा चेंडू आता असेल तुषार धुमाल यांच्या आवाजातून आपण नेहमीच बऱ्याचशा मैदानावरती आपण ऐकतो उघडा डोले आणि बघा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. 67 धाबा. 47 धाबांवरती खेळतोय अभि देवगरे. आपण बघतोय अगदी अर्धशतक करण्यासाठी आता 3 धाबांची गरज आहे अभिला. अभि सारखा घातक आणि विस्फोटक फलंदाज शिवशक्ती कडाव टीमचा मात्र सामना करतोय, संघर्ष करतोय ऋषी. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. प्रणित जंगम चेंडूवरती आला आणि चेंडू मात्र खेळपट्टीवरती गेला. निर्धाव. शेवटचं षटक प्रगती पथावरती धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या 67 धाबा. 67 धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. शेवटचं षटक आपण बघतोय डायरेक्ट म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि या चेंडूवरती आता धावा गोळा केल्या ते 4 आणि टोटल 51 धाबांवरती खेळतोय अभि देवगरे. बॅट वरती करा आता आपली. 51 धाबांवरती खेळतोय अभि देवगरेची बॅटिंग जर आवडली असेल तर नक्की टाळ्या
होऊ द्या, कारण अतिशय सुंदर कमालीची कामगिरी त्याची मैदानाच्या आतमध्ये राहिले. बॅट वरती करा अभिदेव वगैरे. अतिशय सुंदर कमालीची कामगिरी, एक चांगलं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व आणि आमचे फार जवळचे मित्र आहेत अभिदेव वगैरे. 51 धाबा धावपलकावरती त्याच्या वैयक्तिक 51 वरती खेळतोय. धावपलकावरती धाबा लागल्यात ते 71 धाबा. हा चेंडू ओमकार पाटीलला आठवण करून देणारा फटका होता. मुरबीच्या ओमकार पाटीलला आठवण करून देणारा फटका मात्र फसला. प्रयत्न अंगीत आला आणि चेंडू खेळपट्टीवरती गेला निर्धाव. धावपलकावरती धाबा स्थिरावल्यात त्या 71 वरती. 71 धाबा धावपलकावरती लागल्यात. अगदी अखिल भोईर पोसरी गावचे सुपुत्र, त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा शिवशक्ती कडाव टीम साठी. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. हा चेंडू फेकून दिला. अभिदेव वगैरे काय दुपारी कामगिरी केली. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवलं. मुळगाव टीमला आता विचार करण्यास भाग पडलंय. धावपलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 77 धाबा. 77 धाबा धावपलकावरती लागल्यात. अगदी पहिली फेरी तील पहिली लढत मैदानावरती, पहिला संघर्ष मात्र मैदानावरती आपण बघतोय. शिवशक्ती कडाव विपक्ष मुलगाव, एक खोपोली परिसरातील संघ एक कर्जत आणि कर्जत टेनिस क्रिकेटची वाहिनी आपल्याला पाहायला मिळतीये. ती मयूर दलबी यांची संपूर्ण टीम या मैदानावरती आपण बघतोय. हा चेंडू पंच अंकितजी तांबडे सरांचा इशारा आला. वाईट चेंडू आणि या वाईटच्या मदतीने मात्र एकदा जोडली जाईल. एका धावेच्या बरोबरीनं 78 धाबा धावपलकावरती आल्यात. अगदी जर पाहायला गेला अभय पिंगले तर या तिसऱ्या दिवसात या स्पर्धेचा हाय स्कोर आहे. कारण 75 धाबा कुठून काढल्या होत्या त्या ठिकाणी जांभरुक टीमनं. हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि या 4 धाबा जोडल्या जातील. या 4 धाब्याच्या बरोबरीनं 82 धाबा धावपलकावरती लागल्या. शेवटचे 24 चेंडू आणि 83 धावसंख्येची गरज असेल ती मुलगाव टीमला. अभिदेव घरे अतिशय चांगली कमालीची कामगिरी त्याची राहिली. विशाल भोईर आणि अखिल भोईर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात शिवशक्ती कडाव टीम साठी. 18 चेंडू आणि 61 धाबा. 18 चेंडू 61 धाबा. काय कमालीची कामगिरी अभिदेव घरेने केली. अगदी सिद्ध केलं त्याच्या मनगडामधली ताकद. आणि या मॅचचा हिरो आतापर्यंत जर पाहायला गेला तर अभिदेव घरे ठरलाय. पण प्रणित जंगमला आता काहीतरी अभ्यास करावा लागणार या मैदानाचा. आणि शेवटचे 24 चेंडू आणि गरज ती 83 धाबांची. 24 चेंडू 83 धाबा. प्रणितला आता या धाबा कराव्या लागणार. जर या 22 सरपंच चषक 2025 वरती जर नाव करायचं असेल या चषकावरती तर एक चांगली तुफानी कामगिरी मैदानावरती करावी लागणार. राजीव वाल पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याच्यानंतर आमच्या अंकितजी तांबडे, अविनाश पालांडे, तिन्ही पंचांचं आपण स्वागत करू. त्र्याऐंशी धाबांची गरज आहे. शेवटचे 24 चेंडू 83 धाबा ची गरज मात्र मैदानावरती. आता मुलगाव टीमला आता या 83 धाबा सोप्या करण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमण करावं लागणार. जर या पहिल्या षटकापासून जर आक्रमण झालं प्रणित जंगमच्या बॅट मधून आणि स्वरूपच्या बॅट मधून जर आक्रमण झालं तर मात्र धाबा सोप्या होतील. जसा अभिदेव घरेने खेळ केला तसा केला तर मैदानावरती करावा लागणार तो प्रणित आणि स्वरूपला. 18 चेंडू 61 धाबांची बहारदार केली. अगदी अतिशय चांगलं काम चेंडू त्या मैदानामध्ये. हॅलो, श्लोक 11 कसलखंड विपक्ष 40-40 सरकार राबे या दोन्ही टीमच्या आता कर्णधारांना विनंती असेल की आपण हे सत्र संपल्यानंतर मात्र आपण टॉस करण्यासाठी लगेच या. शेवटची ओव्हर जेव्हा चालू होईल तेव्हा आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे. राबे आणि श्लोक 11 कसलखंड. शेवटचे 24 चेंडू
आणि 83 धाबांची गरज मैदानावरती आपण बघतोय. पंच स्क्वेअर लेग पंच अविनाश या ठिकाणी अंकेश तांबडे आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय राजीव उव्वाल. दोन्ही पंचांचं आपण स्वागत करू. हॅलो, शेवटचे 24 चेंडू आणि 83 धावांची गरज मैदानावरती. प्रणित जंगम आणि नॉन स्ट्रायकरला स्वरूप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मुलगाव टीमची ही जोडी अगदी प्रणित सुद्धा घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे. त्याला आता शेवटपर्यंत थांबावं लागणार. या 83 धावा सोप्या करायच्या असतील पण ही विकेट फार महत्वाची असेल ती शिवशक्ती कडाव टीम साठी. पहिल्या चेंडूवरती मी पहिलेच म्हटलं तर विकेट फार महत्वाची असेल आणि नजर लागली मैयम या ठिकाणी प्रणित जंगमला आणि पहिला मासा मात्र मैदानाच्या बाहेर. तो प्रणित जंगम धोका संभवला. आता शेवटचे 23 चेंडू आणि गरज ती 83 धाबांची. पहिल्या चेंडूवरती मात्र पकडलं या ठिकाणी प्रणित जंगमला. त्यानं मात्र बॅटला अगदी जागा बनवण्याचं काम त्याने केलं होतं. गलीच्या दिशेनं मात्र चेंडू विसावला आणि सुंदर झेल टिपली गेली आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्याला बाद बाबा लागलं. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 23 आणि गरज ती जिंकण्यासाठी 83 धाबांची. योगेश गोपाले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी असं वाटलं होतं प्रणित या धाबा करेल कारण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एका चेंडूमध्ये 6 धाबा होतात पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एक धाव सुद्धा या मैदानावरती झालेली नाहीये. त्याचं नाव मात्र क्रिकेट आहे. शेवटचा जर विचार करायला गेला तर पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. योगेश आशाभूत नजरेनं मात्र चेंडूकडे बघत राहिला. चेंडू बिसावला यष्टीरक्षक अभिच्या हातामध्ये. ज्यानं 18 चेंडूमध्ये बहारदार केली 61 धाबांची. अभि देवगरेच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. पहिलं षटक प्रगती पथावरती आपण बघतोय. गोलंदाज नितू माली गोलंदाजी मार्क वरती आहे. अंडर 19 ची टीम आम्हाला पहिले समजलं. अभि देवगरेने आम्हाला ही सूचना दिली. या चेंडूवरती काय घडलं, सुंदर झेल टिपली गेली. काय खेळ कमालीचा राहिलाय शिवशक्ती कडाव टीमचा. दोन्ही फलंदाज मात्र योगेश आणि प्रणित मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता काय नाव आहे सर्वेश आपण बघतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आता धाबा जमवावे लागणार मुलगाव टीमला कारण थोडीशी दमछाक झाली या 83 धाबांचा पाठलाग करताना. अगदी खालापूर प्रीमियर लीग मध्ये आपण मुख्य आयोजनाच्या भूमिकेमध्ये प्रणित जंगमला आपण बघितलं. त्याच्यानंतर गणेश नाना पाटील यांची संकल्पना त्या मैदानावरती डीपी रोडच्या मैदानावरती अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन संजय सोलंकी इक्कू यांच्या माध्यमातून आपण टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट पूर्णपणे ती स्पर्धा कव्हर केली. 6 दिवस त्या स्पर्धेचं आयोजन त्या डीपी रोडच्या मैदानावरती आपण बघितलं. अतिशय चांगलं आयोजन. त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. हा चेंडू अगदी उचली दिली चेंडूला. चेंडू बिसावला यष्टीरक्षकाच्या पुण्याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती या. अगदी आम्हाला कळावकरांनी मागाशी सांगितलं की अंडर 19 ची टीम आहे. म्हणजे बरेचसे जर बघायला गेलं का अभि देवगरे असतील, त्याच्यानंतर आमचा रोहित असेल, म्हणजे असे खेळाडू जे 1-2-4 खेळाडू जसे बाहेरचे असतील म्हणजे गावातले असतील पण अंडर 19 ची खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या जोरावरती मात्र अभि देवगरेने केलेला खेळ कमालीचा राहिला. 18 चेंडू 61 धाबा. हा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. पहिलं षटक प्रगती पथावरती. धावफलकावरती धाबा स्थिरावल्यात त्या 0 वरती. 0 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी 0 वरती बाद व्हावं लागलं प्रणित जंगम आणि योगेशला. एक खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आता मुलगाव टीम थोडीशी करतीय. हा चेंडू पुन्हा चेंडू खेळपट्टीवरती गेला निर्धाव. मिडन ओव्हर फेकणारा गोलंदाज. अतिशय कमालीची कामगिरी बघा. अभि देवगरेने फलंदाजी केली आणि गोलंदाज नितू न सुद्धा मिडन ओव्हर फेकलंय. 6 चेंडू निर्धाव फेकलेत. कमालीची कामगिरी आणि कौतुकास्पद गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच बदलापूरच्या मैदानावरती सुद्धा नितून
मिडन ओव्हर फेकण्याचं काम केलं होतं मयूर चषकामध्ये. मयूर ग्रुप चषकामध्ये जी स्पर्धा झाली होती बदलापूर येथे, याच नीतून मात्र सलग 6 चेंडू निर्धाव फेकले होते. म्हणजे कमालीची कामगिरी आहे. जर मी पहिलेच म्हटलं की 6 चेंडू मध्ये एक धाव कधी कधी होत नाही, त्याचं गणित मात्र अत्यंत त्याचा अभ्यास पूर्णपणे केला नीतून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा मात्र 0 पाहायला मिळतात. शेवटच्या 18 चेंडू आणि गरज ती 83 धावांची. ज्ञानेश्वर बाला न विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. ज्ञानेश्वर पिंगले यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. भूपेंद्र पालांडे यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. स्पर्धा फार मोठी आपण बघतोय. 22 सरपंच चषक 2025 देखील पर्व मनाला भूल सकतील अशा समजूत ट्रॉफीज आपण मैदानावरती बघतोय. अनिल पिंगले यांच्या माध्यमातून आपल्याला सामनावीराचं किताब मात्र या ठिकाणी दिलं गेलंय. वाईट चेंडूचा इशारा आला. पंच आमचे अंकितजी तांबडे वाईट चेंडूचा इशारा आला आणि वाईटच्या मदतीने एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं एकच धाव धावफलकावरती लागले. अजूनही 82 धावांची गरज आहे. अजून 82 धावांची गरज आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. हा चेंडू गलीमध्ये गेला. एकच धावे चेंडूवरती मिळती. एका धावेच्या बरोबरीने मात्र 2 धाबा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 2 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही 81 धावसंख्येची गरज असेल ती मुलगाव टीमला.
सहा धाबा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू सहज फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे आणि या 6 धाब्याच्या बरोबरीने मात्र 83 धावांचा पाठलाग करताना 12 धाबा धावफलकावरती आल्यात. बारा धाबा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ संपला. 12 धाबा धावफलकावरती लागल्या. 83 धावांचा पाठला मात्र या मैदानावरती आता करावं लागणार मुलगाव टीमला. थोडीशी दमछाक झाली. प्रणित जंगम जसा बाद झाला, योगेश बाद झाला, त्याच्यात थोडीशी गरंगत लागली आणि स्वरूप आणि नवीन फलंदाज आपण बघतोय ऋषी मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धाबा धावफलकावरती लागल्या. 83 धावांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ऋषी स्ट्रायकर एंडला उभा आहे. नॉन स्ट्रायकरला स्वरूप. श्लोक 11 कसलखंड विपक्ष आपण बघतो 40-40 सरकार रावे. या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आता विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच या. अनिल दादा पिंगळे या ठिकाणी आले. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. 22 सरपंच चषक 2025 मध्ये सामनावीराची ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आमचे अनिल दादा पिंगळे यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेला तर आपण बघतोय शेखरदादा पिंगळे आणि वर्षा शेखर पिंगळे यांच्या संयुक्त विद्यमानानं श्रीदत्त क्रिकेट संघ घोडिवली आयोजित 22 सरपंच चषक 2025 चे देखणं पर्व. या टॉस करण्यासाठी रावे टीम 40-40 सरकार रावे विपक्ष आपण बघतोय कसलखंड. श्लोक 11 कसलखंडाने चेंडू फेकून दिला सीमा रेषेच्या पलीकडे आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा लागल्यात त्या 19 धाबा. श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स 11 आपण बघतोय कसलखंड. म्हणजे चांगली टीम पॅक केली आमच्या अनिल दादा पिंगळे. या पॅकर असतील या टीमचे, कारण श्लोक म्हटलं तर त्यांच्या मुलाचं नाव आहे आणि त्याच्या नावानं मात्र ही टीम आपल्याला पाहायला मिळते कसलखंड. हा चेंडू फेकून दिला सीमा रेषेच्या पलीकडे. पुनश्च आला षटकार. स्वरूपच्या बॅट मधून अगदी उशिरा षटकार येतात, पण प्रणित जंगमच्या चेहऱ्यावर थोडासा हसू येतोय. 83 धावांचा पाठला आता करण्याचं काम चालू आहे. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 25 धाबा. धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शिवशक्ती कडाव विपक्ष आपण बघतोय मुलगाव. या दोन संघादरम्यान मात्र पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या टॉस करण्यासाठी रावे विपक्ष कसलखंड. ह्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार. चेंडू वेग घेतला सीमा रेषेचा, पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव पूर्ण होणार का हा प्रश्न आता निर्माण झाला होता. पण 2 धाबा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या 27 धाबा. नक्कीच आपण नानांना विनंती करू. नानांना विनंती आहे की नाना तुमच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. एकनाथजी पिंगले उर्फ आमचे नानांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. कसलखंड श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक आमचे अनिल दादा पिंगले यांनी टीम पॅक केली आहे कसलखंड आणि त्याच्या विपक्ष मात्र 40-40 सरकार रावे. म्हणजे एका बाजूला पेन परिसरातील संघ तर एक पनवेल. या 2 बलाढ्य टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. अगदी 2 संघादरम्यान आपण बघतोय नाणेफेकीचा कौल कसलखंड. श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स या टीमनं मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय. कसलखंड टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि अगदी 3 षटकांचा जर विचार करायला गेला तर खेळ संपला. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असेल.
हा चेंडू थोडासा बाहेर गेला, अबांतर धाब्याला बढती मिळतीये आणि या अबांतर धाब्याच्या मदतीने मात्र 83 धाबांचा पाठलाग करताना अगदी अभि देवगरेने 18 चेंडू मध्ये 61 धावा बनवल्या. अगदी चांगली कमालीची कामगिरी अभि देवगरेची राहिली मैदानावरती. आतापर्यंत जर पाहायला गेला तर या पहिल्या सामन्यातील हिरो आहे अभि देवगरे. हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आपण बघतो गोलीच्या बेगानं 4 धाबा या चेंडूवरती प्राप्त होतील. या 4 धाब्याच्या बरोबरीनं मात्र 33 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी काल आमच्या बालांचा जो संघ होता अवधूत 11 दत्ता पिंगलेंचा, त्यांचे फार जवळचे मित्र दत्ता पिंगले, त्यांना मात्र पराग्रस्त व्हावं लागलं. त्या ठिकाणी मात्र गोलंदाजांनी जे मार खाल्ला तो थोडासा अंगीत आला या मैदानावरती. कारण क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आपण बघितलं एका चेंडूमध्ये 6 धाबा होतात, पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एकदा सुद्धा होत नाही. अशी गोलंदाजी नीतूची आपण बघितली. या चेंडूवरती काय घडतंय, चेंडू मात्र गोलीच्या वेगाने गेला सीमारेषेच्या पलीकडे. स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये जागा बनवली, दिशा दिली फक्त चेंडूला. आणि केटीसी लाईव्ह चे आमचे कॅमेरामॅन सार्थक यांच्या माध्यमातून मात्र पूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 195 देशांमध्ये ही स्पर्धा वाहिनीवरती पाहिली जाते. केटीसी लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेट फार पुढे चाललंय. अगदी चांगली क्लॅरिटी. मयूर दलबी आमचे ऑपरेटर आणि त्याच्यानंतर आमचे आपण बघतोय विजय यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. हा चेंडू थोडासा बाहेर गेला, अवांतर धाब्याला बढती मिळतीये आणि या अवांतर धाब्याच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धाबा येतात त्या 38 धाबा. शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती. कसलकन टीम आपला जो काही निर्णय तो आमच्यापर्यंत कळवा. श्लोक 11 कसलखंड आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. आता नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. स्वरूप श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक आमचे अनिल दादा पिंगले. आणि या चेंडूवरती जबरदस्त प्रहार. शेवटच्या क्षणी हा चेंडू फेकून दिला. आमच्या कॅमेरामॅन सार्थकला सुद्धा तो चेंडू टिपता आलेला नाहीये, कारण त्याच्या डोक्याच्या वरून गेला हा चेंडू. आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या 48 धाबा धाव फलकावरती. आपण बघतोय अगदी राबे 40 सरकार राबे म्हणजे एक पेन परिसरातील हा संघ असेल कदाचित. राबे पेन विभागातील हा संघ आणि त्याच्या विपक्ष आपण बघतोय पनवेल परिसरातील एक दादा संघ म्हणजे कसलखंड. म्हणजे दोन्ही संघ दिग्गज आहेत. दोन्ही संघांचा बोलबाला फार आहे. पेन परिसरामध्ये अलिबाग परिसरामध्ये राबे टीमची दमछाक आहे, म्हणजे एक चांगला दादा संघ आहे आणि तो संघ मात्र संघर्ष करेल. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका. चेंडू आबेते. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. पहिल्या सत्राचा या ठिकाणी आपण जर विचार करायला गेला, पहिला सामना या ठिकाणी संपलाय. सामना या ठिकाणी जिंकलाय तो शिवशक्ती कडाव टीम ना. एका लाईनअप मध्ये बाहेर या कडाव टीम. कडाव संघ आपण बघतोय कारण टेनिस क्रिकेट फार पुढे चाललंय. कर्जतला सुद्धा आपण बघतोय कर्जत प्रीमियर लीग होतात, त्याच्यानंतर बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून मात्र पूर्णपणे कव्हर केली जाते स्पर्धा. त्याच्यानंतर आपण बघतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 18 चेंडू आणि 61 धाबा ची बहारदार केली 1 मॅन आर्मी अभि देवघरे याला आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. 12 चेंडू मध्ये 41 धाबांची बहारदार केली ती स्वरूपनं सुद्धा अतिशय चांगला खेळ या मैदानाच्या आतमध्ये केला. आपण बघितला प्रणित जंगम यांच्या टीमला आता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. तसेच आपण बघतोय लाईनअप मध्ये या कडाव टीम कडाव संघ आपण बघतोय अगदी अभि देवघरेचा हा संघ. जसा विशाल भोईर आणि अखिल भोईरच्या जशा शुभेच्छा आल्या अभि देवघरेला, तसं आक्रमण चढवलं अभिनं आणि त्याच्या मनगडामध्ये ताकद मात्र या मैदानावरती सिद्ध केली. 18 चेंडू मध्ये 61 धाबांची बहारदार केली 1 मॅन आर्मी अभि देवघरे याला आपण विनंती करू की आपण मॅन ऑफ द मॅच चं बक्षीस घेण्यासाठी आपण टॉस बॉक्स कडे या. नक्कीच नानांना आपण विनंती करू. नाना तुमच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चं बक्षीस मात्र या ठिकाणी दिलं जाईल. अभि देवघरे
मॅन ऑफ द मॅच बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल. आपण बघतोय या ठिकाणी अभि देवघरे फार घातक आणि विस्फोटक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अभिने केली. 18 चेंडू मध्ये 61 धावा जमवल्या आणि संघासाठी योगदान दिलं ते 82 धावांचं टोटल. 83 धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक झाली मुलगाव टीमची. सामन्यामध्ये जर पकड निर्माण केली ती कडाव टीमनं. कॅमेरामॅन आमचे सार्थक हुशार आहेत, सार्थक आहेत, ते सावरली गावचे सुपुत्र आहेत. अगदी अंकितचे तांबडे सुद्धा सावरलीचे आहेत. चेंडू त्या मैदानामध्ये जुना. त्यानंतर सन्मान केला जातो अभि देवघरे यांचा. अगदी कर्जत तालुका